नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। जसं थंबनेल मध्ये तुम्ही बघू शकत असाल, आता हा मुद्दा मी तुमच्यासाठी का घेऊन आलो याचे फक्त लॉजिक समजून घ्या। कारण की मला ना आता निश्चय 1.0 जेव्हा मी बॅच मेंटरशिप बॅच चालू केली, त्या बॅच नंतर खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की सर गृहिणी आहे किंवा जॉब करतोय, पार्ट टाइम फुल टाइम असं जॉब करतोय, मग अशा वेळी ठीक आहे, अशा वेळी आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे या सर्व संबंधी एक काय होता बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट होत्या। सो त्याचा आता क्लॅरिफिकेशन करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्याकडे बनवत आहे। व्हिडिओ फारसा लॉंग नसेल, फक्त तुम्हाला सांगतोय एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असाल, आता बऱ्याच जे असे आहेत माझे बंधू वगैरे असे आहेत की ज्यांचा ऑलमोस्ट शेवटचे काही अटेम्प्ट आहेत। एक बघा मी कोणत्या कॅटेगरी विषयी बोलतोय। कॅटेगरी नंबर 1 सर्वात पहिले गृहिणी आहेत। एक ज्या गृहिणी आहेत, एक मिनिट, नंबर 2 तर पार्ट टाइम जॉब करणारे आहेत, ठीक आहे, पार्ट टाइम जॉब। त्यानंतर तिसरा वर्ग आहे जो फुल टाइम जॉब करतोय, आणि एक वर्ग असा आहे की जो ऑलमोस्ट एज 12 होण्याच्या आहे किंवा असं म्हणू की ज्यांचं एज जास्त आहे। जसं एमपीएससी ला कोणतंही जास्त किंवा कमी असं एज नसतं, मॅटर करता अभ्यास जास्त किंवा कमी आहे, पण तरी एक सांगतो की या वयात तुमच्याकडे बर्डन खूप जास्त असते। सो अशा 4 लोकांविषयी आज आपण बोलणार आहे। आणि आणखी बोलणार आहे की असा वर्ग जो आता नवीन न्यूली अराइव्ह आहे, ठीक आहे, नवीन त्यांचं काय झालं या ठिकाणी अराइव्हल झाला आहे। अशा 4 वर्गाविषयी आता आपण काय डिस्कस करणार आहे। एक लक्षात घ्यायचं की आता 2 प्रकारचे विद्यार्थी असतात। पहिला वर्ग विद्यार्थी वर्ग असतो न्यूली अराइव्ह, ज्यांना मोस्टली नॉलेज नसते या फील्डचं जर नॉलेज नसेल तर अशा वेळेस त्यांना स्टेट बोर्ड बेसिक्स वगैरे वाचायला सुरुवात करावी लागते। स्टेट बोर्ड कोणते वाचायचे, काय वाचायचे पुढे बोलू आपण। पण हा जो वर्ग आहे हा वर्ग अशा पिरियड मध्ये असतो की ज्यांच्याकडे स्टेट बोर्ड वाचायला वेळ नाहीये, बाळांना सांभाळायचं असतं, ताईंना, किंवा मग फॅमिलीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या असतील, कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या, जॉब करणाऱ्यांना अवघड होऊन जातं, सलग 8 तास मिळत नाही अभ्यास करत बसायला, किंवा वेळ असा असतो की जो अभ्यासाचा वेळ असतो तो ऑफिस मध्ये असतो आणि बाकीचा वेळ मग पहाटेचा वेळ तो त्याची तयारी करण्यामध्ये आणि रात्री तेवढंच मिळू शकतो। तर अशा पद्धतीने खूप सारे प्रॉब्लेम्स राहतात। तर त्यावेळी अभ्यासाला मॅनेज कसं करायचं हे व्यवस्थित समजून घ्या। पहिला मुद्दा हा आहे की तुम्हाला अभ्यासाला मॅनेज करताना सर्वात पहिले वेटेज कळायला पाहिजे। एक लक्षात घ्यायचं, आयुर्वेदाचा प्रभाव कधीही 60+ नसतो, म्हणजे तुम्हाला टार्गेट ठेवावं लागतं 60 हे टार्गेट ठेवावं लागेल, स्पेशली मेल आणि फिमेलला 55 इतकं टार्गेट ठेवावं लागेल। सो हे 2 टार्गेट काय करायचं, हे मेलच्या संदर्भात असेल, हे फिमेलच्या संदर्भात टार्गेट असले पाहिजे। तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं, तर नंबर 1 सर्वात पहिलं अभ्यासाचं नियोजन असावं की तुम्ही रिझनिंग आणि मॅथ हा विषय आहे ना, याला डेली 2 तास द्यायलाच पाहिजे। मी सांगेन आता ग्रुप सी ची मेन्स आहे, प्रिलिम्स आहे तुमची, किंवा नोव्हेंबर मध्ये कोणती परीक्षा देत असाल तर अशा वेळेस तुम्ही 40 दिवस ग्रुप सी ची जर प्रिलिम्स देत असाल मे महिन्यातले, तर 40 दिवस मॅथ्सला द्या सुरुवातीला आणि 40 दिवस मग रिझनिंगला द्या। दररोजचे 2-2 तास 80 तासामध्ये कंप्लीट होईल असा विषय आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नोव्हेंबर मध्ये जर परीक्षा देत असाल तर मी तुम्हाला सांगेन की जुलै पर्यंत मॅथ्स कव्हर अप करा आणि जुलै नंतर रिझनिंग करा, शेवटी मग रिव्हिजन करू असं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर तुम्हाला करंट अफेअर यायचं असतं। आता मुद्दा आहे की सर करंट अफेअर खूप जड येतं, एखाद्या वर्षी आलं म्हणजे जडच येत असल्याचा अर्थ होत नाही। एखाद्या वेळेस नाही आलं, एखाद्या मॅच मध्ये विराट कोहली नाही सेंचुरी मारली, 0 बाद झाला, याचा अर्थ असा की त्यात टॅलेंट नाहीये किंवा तो खेळू शकणार नाही असं नसतं। प्रेडिक्टेबल आणि प्रेडिक्शन चालू असतात। सो करंट अफेअर डेली तुम्ही 1 तास घ्यायला पाहिजे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स हा जो विषय आहे हा डेली 1 तास घ्यायला पाहिजे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर जो सायन्स नावाचा विषय हा 2 तास घ्यायला पाहिजे। आता बऱ्याच साऱ्या कॅटेगरी अशा आहेत की ज्यांना क्वालिटीचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी एक्स्ट्रा 1 तास दिला तर चालेल, एक्स्ट्रा 1 तास दिला तर चालेल। सो अशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं। सुरुवातीला हेच विषय का घ्या याचं मी तुम्हाला रिझन इथं समजून सांगतोय। सर्वात पहिले समजून घ्या, रिझनिंग मॅथला 20 मार्क्स असतात, करंट अफेअरला 15 मार्क्स असतात, त्यानंतर क्वालिटीला 15 मार्क्स असतात
आणि सायन्सला 15 मार्क्स असतात. म्हणजे तुमचा जो पेपर आहे हा 50, 60, 65 मार्क्सचा पेपर इथं असेल. आणि इथं जर तुम्ही एक अक्युरेसी बनवली, ठीक आहे, 65 मार्क्सची, तर 65 मार्क पैकी 65 मिळेल इतकं कोणीही ग्रेड नसतं. एखादा विषय तुम्हाला काय करू शकतो, कमी जास्त मार्क देऊ शकतो. 10 मायनस केले आपण, 15 मायनस केले, यापैकी एक विषय आहे तुम्हाला धोका दिला, ठीक आहे. सो असं जर झालं तरी तुमचा काय असेल, 50 मार्कचा सिलेबस कम्प्लीट असेल. 50 पैकी 50 मिळणार नाही, 50 पैकी 45 मिळतात. आणि बाकी विषय मग तुम्हाला थोडे 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 करत करत असं 60 पर्यंत येतं. पण त्यासाठी प्रॉपर नियोजन असावं लागतं. आणि जसं की काय आहे की एक सर्वात पहिले तुमच्यामध्ये ना, म्हणजे गृहिणी, पूर्ण वेळ, अर्ध वेळ आणि न्यूली अराइव्हड, तुम्हाला तुमच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा गोष्ट असते ती मी बघितली, की तुमचा एक डिसिप्लिन मेन असतो. हा डिसिप्लिन असतो असं नाही की तुम्ही पर्सनल आयुष्यामध्ये डिसिप्लिन नाहीये. कारण असं आहे की तुमचं जे प्रोफाईल आहे, तिथे घरी गृहिणी, मध्येच पाहुणे येतील, मध्येच बाळाचं रडणं असेल, मध्येच मुलाची शाळा असेल, मुलीची शाळा असेल, किंवा जॉब ऑफिस कॉल असेल. सो त्यामुळे तुम्ही कितीही डिसिप्लिन असेल तरी तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथे असा की तुमच्या अभ्यासात जरा सातत्य कमी पडतंय. का? कारण की तुम्ही इतर मुलांसारखे अभ्यासिकेत फार वेळ बसू शकत नाही, असं तासंतास बसू शकत नाही. त्यामुळे तो तुम्हाला नेहमी रिग्रेट राहतो की सर आमच्या सातत्याचा अभाव आहे. तिसरा महत्वाचा असा असतो की एक अप्रोच जो आहे, एखादा जॉब हातात असेल तर तुमच्यामध्ये कॅज्युअल अप्रोच येतो, किंवा गृहिणी असाल तर तुमच्यामध्ये कॅज्युअल अप्रोच जो असतो, हा कॅज्युअल अप्रोच डेव्हलप झालेला असतो. असं वाटतं ठीक आहे, एक हाताची जॉब आहे आणि होईल तर होईल, अशा हा जो कॅज्युअल अप्रोच असतो हा सर्वात महत्वाचा. त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा असतो जो इतर मुलांमध्ये असतो आणि तुमच्यामध्ये नाही, ते म्हणजे तुमचं जे वातावरण आहे आजूबाजूचं, हे वातावरण स्पर्धा परीक्षेसाठी पोषक नसतं, ठीक आहे. सो त्यामुळे काय होतंय, तुम्हाला वाईब्स येत नाही. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ना इतर विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात, त्या वाईब्स येतात, पण फॅमिलीमध्ये त्या वाईब्स तुम्हाला तेवढ्या येत नाही. तुम्ही अभ्यास करत असाल तर काही समाजातील लोक असतात ते तुम्हाला असे डाऊटफुल नजरेने बघतात, या वयात अभ्यास करायचा असतो का, असं नाही का. सो हे जेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात मॅटर करतात. आणि महत्वाचा एक असतो की तुम्हाला ना इथे मोटिवेशनची फार गरज असते. जे मोटिवेशन तुम्हाला एक तुमच्या पार्टनर कडून मिळत असेल, आई वडिलांकडून मिळत असेल ते, पण इतरांकडून मोटिवेशन मिळत नाही. आणि मोस्टली गृहिणी असतील वगैरे असतील ते सेन्सिबल फॉर्म मध्ये येतात की बाबा अभ्यासाबद्दल शेजाऱ्याने काहीतरी म्हटलं किंवा कोणीतरी एक जो रिलेटिव्ह आहे तोच काहीतरी बोलून गेला, तो असं राहते. एक मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ना या गोष्टीला घाबरून जाऊ नका. सर्वात महत्वाचं एक आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेत आहात, गृहिणींच्या स्पेशल, तर तुमचा जो पार्टनर आहे हा पार्टनर तुम्हाला, ठीक आहे, हा पार्टनर फुल सपोर्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आहात. कळालं का? नसेल पार्टनर, जो तुमचे आई वडील असतील ना जॉब करण्याच्या बाबतीत, तुमचे आई वडील, तुमचे कलिग्स, तुमचे मित्र मैत्रिणी, जे कोणी असतील तुमचे आजूबाजूचे, ठीक आहे, सो हे तुम्हाला काय करतात, सपोर्ट करतात. हा तुमचा प्लस पॉइंट आहे. मला सांगा, जर असे लोक तुमच्या सोबतीला असतील तर तुम्ही इतर 10-20 लोकांचा विचार करायला पाहिजे का? मी तर असं म्हणेल, लाख दुरावले तर चालेल, ते तुमचे जवळचा एक जरी असेल ना तरी तो आपल्याला पुरेसा असतो. कळालं का? सो त्यामुळे ना पार्टनर हा तुमचा प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट दुसरा तुमचा हा आहे की तुमच्यामध्ये ना फोकस खूप जास्त असतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे जॉब करत असताना की जॉबचं प्रेशर, पार्ट टाइम जॉब आणि इतर ठिकाणी क्लास 3च्या पोस्टवर असाल किंवा क्लास 2च्या पोस्टवर असाल, किंवा असं समजा की तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल, प्रायव्हेट वर्सेस गव्हर्नमेंट जॉब, आणि त्यानंतर हे ते प्रेशर आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला आली असते. आणि गृहिणींना तुमच्या लाईफचे सगळे अँगल क्लिअर झाले असतात, त्यामुळे तुमच्यामध्ये फोकस खूप जास्त असतो. तो अभ्यासिकेत बसणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये थोडं डायव्हर्शन असेल, इकडे नव्या सिटीमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण रंगीबेरंगी त्याचं असेल, किंवा मुला मुलींचं अट्रॅक्शन असेल, रील्स बघणं, मूवी बघणं, अशा ह्या गोष्टी असतात वयानुरूप, तो तुमचा प्लस पॉइंट आहे. फोकस खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही कमी वेळात तुम्ही अभ्यासाला जास्तीत जास्त मॅक्झिमाइज करू शकता. म्हणजे तुमचा आउटपुट असेल ना, हा आउटपुट फार मॅक्झिमम असतो. सो त्यामुळे हा तुमचा प्लस पॉइंट आहे. आणि चौथा हा आहे की तुम्ही जर एकदा अभ्यासाला सुरुवात केली तर मग तुम्हाला कोणालाही पुशअप देण्याची गरज नसते, कारण की तुमचा पुशअप तुमची परिस्थिती किंवा त्या गोष्टी तुम्हाला देतात. सो एक लक्षात ठेवायचं, हे तुमच्या अभ्यासाचे निगेटिव्ह आहेत,
ओके, आणि हे तुमच्या अभ्यासातले पॉझिटिव्ह आहेत. मी काय म्हणतोय की जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही पॉझिटिव्ह कडे बघा. या निगेटिव्ह साईड कम्प्लीट करायला इतर लोक आहेत. कळालं का? एक हा पार्टनर असतील किंवा तुमचे पॅरेंट्स असतील. ओके, सो पॅरेंट्स जे हे तुमच्या सपोर्टिंग आहे, फोकस आहे तुमचा, मॅक्सिमम आउटपुट देऊ शकता तुम्ही कमी वेळात अभ्यास करून, आणि पुशअप मिळतो तुम्हाला. हे सर्वात बेस्ट वे आहे तुमचे. फक्त प्रॉब्लेम होतोय डिसिप्लिन, सातत्य, कॅज्युअल अप्रोच हा येतोय, डेव्हलप होतोय. वातावरण आवश्यक नसतं आणि मोटिवेशन नसतं. ह्या सगळ्या प्रॉब्लेम तुमच्यामध्ये येतात. आणि एक प्रॉपर म्हणजे की एक नियोजनाची कमी राहते. सो ही नियोजनाची कमी कशी भरून काढायची यासाठी सांगतोय. आता मी एक मेंटरशिप बॅच लॉन्च केली, निश्चय 1.0. त्याला मला फक्त 50 विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायची होती. ती इतकी गोष्ट झाली की त्याला जवळपास खूप सारे रजिस्ट्रेशन आहे. त्यापैकी मी फक्त 200 विद्यार्थ्यांना अलाउ केलं. पण आता मी ना निश्चय 2.0 घेऊन येतोय. ही जी निश्चय 2.0 नावाची बॅच असेल ही स्पेशली डिवोटेड असेल गृहिणी, म्हणजे ज्या गृहिणींनी ज्यांनी 1.0 लागू केली आहे त्यांनाही सेमच आहे, काही वेगळं नाहीये. फक्त तिथे ऍडमिशन फुल झाल्यामुळे आपण हे घेऊन येतोय. सो गृहिणी असतील किंवा तिथे नोकरदार असतील, पार्ट टाइम फुल टाइम करणारे नोकरीवाली जनता असेल, किंवा नवीन विद्यार्थी असेल ज्यांचा अभ्यासात फोकस होत नाही, किंवा असे विद्यार्थी जे नोव्हेंबरला आणि या मेला म्हणजे नोव्हेंबर 2025 ला किंवा मेला 2024 ला काय करतायत त्या ठिकाणी 2025 ला फोकस करतात. म्हणजे सर्वांसाठी असेल. इव्हन फक्त एक असेल जिथे तुमचं शेड्यूल फार टाईट असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर अभ्यासाचं शेड्यूल देईल. आता आपल्याकडे अभ्यासाचे 80 दिवस आहेत. ज्या दिवसापासून मी व्हिडिओ बघतो 80 दिवस आहे. या 80 दिवसात आपण नियोजन असं करूया की तुम्हाला काही अनिवार्य विषय दिले जातील जे तुम्हाला रिझल्ट पर्यंत पोहोचून देतील. ठीक आहे. अनिवार्य विषयामध्ये आपण काय करूया, एक रिझनिंग मॅथ घेऊया. मी सांगेल ते टॉपिक चॅप्टर त्या दिवशी कंप्लीट करावं लागेल. दुसरा महत्त्वाचा म्हणजे करंट अफेअर. मी जे सांगेल ते आणि माझे काही व्हिडिओ वगैरे अवेलेबल करून देतो, त्यामुळे तुम्हाला तीही भीती राहणार नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे तुम्हाला रिझनिंग मॅथ, करंट अफेअर आणि सायन्स हे मी जे सांगेल ते कंप्लीट करावं लागेल. कारण की हा पोर्शन असा आहे, या पोर्शन मध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळतात. ओके, सो हे टॉपिक तुम्हाला इथून पूर्णच्या पूर्ण 80 दिवस कंप्लीट करावे लागतील. आणि मी दररोज दिवसाला कोणता टॉपिक वाचायचा आणि टॉपिक मध्ये काय वाचायचं, कोणत्या पुस्तकातून वाचायचं हे सर्व. दुसरा महत्त्वाचा आहे इतर विषय. आता या इतर विषयामध्ये काय आहे, इतर विषयामध्ये आपण सर्वात पहिले GS1 घेऊ. GS1 म्हणजे कोणताही एक विषय, आणि हे GS2 घेऊ म्हणजे कोणताही एक विषय. हे 40 दिवस झाले, हे 40 डेज. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 40 डेज मध्ये GS3 घ्यावा लागेल, तिसरा GS चा विषय आणि चौथा GS चा विषय. आता हे कोणकोणते विषय सांगतोय, इथे इतिहास, भूगोल, इकॉनॉमी आणि पॉलिटी असं 40 दिवसात आपण नियोजन करूया. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की तुम्हाला फक्त दिवसाचे मला 6 ते 8 तास द्यावे लागतील. काही लोक फक्त 6 तास देऊ शकतात, काही 8 तास देऊ शकतात. सो अशा पद्धतीनं मला रिक्वायरमेंट असेल 6 ते 8 तास. ते असेल नोकरी करणारे आणि गृहिणी, म्हणजे गृहिणी असतील आणि नोकरी करणारे असतील यांच्याकडून इतके तास लागतील. आणि जे लोक स्पेशली नोकरी वगैरे करत नाही, फुल टाइम अभ्यास करतात, अभ्यासिकेत, त्यांच्यासाठी मला लागतील ते म्हणजे 12 तास. कारण ते नवीन आहेत थोडंसं आणि त्यांच्याकडे वेळ खूप असल्यामुळे. सो नवीन लोक असतील किंवा असे काही जे गृहिणी आणि हे नाहीत, सो अशा प्रकारचा शेड्यूल असेल. मी दिवसाला तुम्हाला मुद्दे देईल, कुठून वाचायचं, काय वाचायचं ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे दिवसाला टार्गेट्स दिले आहेत ते टार्गेट्स कंप्लीट करावे लागतील. रिझनिंग मॅथ का सुरुवातीला घेतला 20 मार्क्स आहे, करंट अफेअर का घेतला 15 मार्क्स आहे, म्हणजे जवळपास 50 मार्कचे विषय आपण 80 दिवस करतोय. जे तुम्हाला नाही या नीटचे मार्क्स दिले ते तुम्हाला 35 तरी मार्क्स देतील. आणि या विषयामध्ये आपण 25 चे टार्गेट ठेवूया. असं 35 प्लस 25 असं 60 चं टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, बरोबर. सो अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या मेंटरशिप मध्ये मी जे सांगेल दिवसाला ते कंप्लीट करावं लागेल. कारण की ते कंप्लीट केल्याशिवाय मी झोपून देणार नाही. आणि मी काय करतो, माझा मॉड्यूल असा निश्चय 1.0 मध्ये सुद्धा मी दररोज डेली 20 विद्यार्थ्यांना कॉल करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 10 मिनिटं वेळ देतोय. आणि मी कोणाला कोणत्या दिवशी कॉल करेल हे कोणालाच माहित नसतं, तुम्हालाही माहित नसतं. मी रॅन्डम कॉल करतो आणि त्याचा तो जर मला त्या अभ्यासिकेत दिसला नाही आणि मी त्या दिवसाचे टॉपिक्स त्याला विचारले
काय झालंय काय नाही असं विचार त्याला जर फीडबॅक देता आला नाही तर इन द सेन्स इमर्जन्सी आहे समजा फारच आहे फॅमिलीज आहे मेडिकल इश्यू आहे वगैरे अशा गोष्टी आहेत यामध्ये मी एक्सक्यूज देईल पण मात्र मी फालतू रिझन साठी अभ्यासात एक्सक्यूज देणार नाही कारण अभ्यास केल्याशिवाय मी झोपू देणार नाही कारण इथे रिझनिंग मॅथवर डेली 10 मार्क्सची टेस्ट असेल 10-20 मार्क्सची करंटवर डेली 10 मार्क्सची टेस्ट असेल ठीक आहे आणि इतर संपूर्ण पीवायक्यू वगैरे असं संपूर्ण सराव करून घेतला असेल तर अशा पद्धतीने ते करू शकता ज्यांना वाटते की सर कोणीतरी करून घेतलं पाहिजे या बॅचचा अप्रोच काय आहे सर्वात पहिले डिसिप्लिन तुम्हाला लागेल जी माझी जबाबदारी सातत्य येईल जी माझी जबाबदारी कारण दररोज करायचीच आहे कॅज्युअल अप्रोच तुम्हाला चालणार नाही कारण की मी ते करून घेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरण तुमचं पोषक होईल तुम्हाला म्हणजे पवन सर आहेत डोक्यावर नाचायला ते कधीही सॉल्व्ह करू शकतात ते सॉल्व्ह करून घेतात ते येते आणि मोटिवेशन हा प्रकार नसतो मोटिवेशन हा स्टेरॉइड आहे ते तुम्हाला कसाच मेंटेन होईल तुमच्यामध्ये सो हे तुमचे पॉझिटिव्ह आहेत हे जाणं त्यांच्याविषयी त्यांना कोणतरी करून घ्यायला पाहिजे कारण बऱ्याच साऱ्या मला असं सांगितलं आमच्याकडून कोणतरी करून घ्यायला पाहिजे आमची करायची जबाबदारी करून घ्यायला पाहिजे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांना ह्या बॅच जॉईन करायचे त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये काय करा तिथं हे करा म्हणजे मेन्शन करा किंवा अकॅडमीचा नंबर कॉल करू शकता नंबर तुम्हाला दिला आहे नसेल तर माझा नंबर मेन्शन करून द्या ठीक आहे एक मिनिट तुम्हाला एक नंबर देतोय हा नंबर घ्या आणि इथे तुम्ही मला कॉल करू शकता 744 हा माझा पर्सनल नंबर आहे इथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप त्या तिथे करा मला किंवा टेक्स्ट केला तरी चालतं मी रिस्पॉन्स देतो लगेच हे झालं यांच्याविषयी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांना ते करायचं नाहीये इतर मुद्दे आहेत त्यांच्यासाठी सांगतोय नंबर 1 तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करा सर्वात पहिले तुम्ही संदर्भ ग्रंथ प्रॉपर ठेवा कारण की तुम्हाला असे संदर्भ ग्रंथ वाचायचे जे कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स देतील दुसरा महत्त्वाचा असेल की तुमचा जो अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला कळायला पाहिजे काय वाचायचं काय नाही वाचायचं नाही बऱ्याचदा काय होतं जे वाचायचं आहे ते सोडून देतो जे नाही वाचायचं तेच आपण जास्त करतो तो एक दुसरा आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला पीवायक्यू ची प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे ठीक आहे पीवायक्यू चा प्रॉपर सराव पाहिजे आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला आयोगाचे लॉजिक्स जे असतात हे लॉजिक्स कळाले पाहिजे सो या चार गोष्टीवर कारण काही प्रश्न असे असतात जे पूर्णच नसतात जे बाय सेन्स सोडवायचे आता फॉर एक्झाम्पल काही प्रश्न असतात त्याला सेन्सच नाही येत मग अशी सेन्सलेस क्वेश्चन आहे जे आपल्या वाचण्यात नसतात ते कशी सॉल्व्ह करायचे तर प्रत्येक विषयाचा एक संदर्भ ग्रंथ करा माझं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली आहे जिथे मी आज संदर्भ ग्रंथाची यादी तुमच्याकडे अपलोड करतो ते संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचा सिलेबस आहे तो सिलेबस पण मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करतोय पीवायक्यूच्या संदर्भात कोणतेही घ्या लॉजिक बुस्टरसाठी वेगवेगळे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल ते तुम्ही बघू शकता फक्त मला असं वाटतंय की तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा संदर्भ ग्रंथ निश्चित ठेवा अभ्यासक्रम कट टू कट कॉपी करा अभ्यासक्रम तेव्हाच करेल जेव्हा पीवायक्यूचा सराव झाला असेल आणि लॉजिक्स हे तुमचे सर्व अभ्यास झाल्यानंतर हळूहळू डेव्हलप होत असतात अभ्यासाचं एक प्रॉपर शेड्यूल कसं असावं तुम्ही दिवसातून मिनिमम मला असं वाटतंय 8 तास द्यायला पाहिजे किती मिनिमम 8 तास द्यायला पाहिजे आता हे 8 तास देत असताना तुम्ही सलग 8 तास देऊ शकत नाही सकाळी 4 तास देताय रात्री 2 तास देताय दुपारी 2 तास देताय किंवा सकाळी 2 तास देताय दुपारी 4 तास देताय रात्री 2 तास देताय कोणतेही 8 तास द्या दिवसातून फक्त 8 तास द्या तुम्हाला दिवसाचा 1/3 वेळ हा अभ्यासाला द्यायचा आहे बरोबर सर्वात महत्त्वाचं आहे अभ्यास करत असताना तुम्ही काय करायचं आता जर तुम्ही ग्रुप सी ही जी आहे ग्रुप सी महिन्यात हे फोकस करत असाल तर त्यासाठी सांगतोय सर्वात पहिले रिझनिंग आणि मॅथ हा जो विषय आहे या डेली द्यायला इथे 2 तास द्या कसं द्यायचं सांगितलं ना 40 दिवस रिझनिंग 40 दिवस मॅथ्स आणि जे जे मुद्दे येतात तेच वाचायचे आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे तुम्हाला करंट अफेअर डेली करायचं आहे आणि करंट अफेअर तुम्ही 1 तास करायचा आहे कोणते सिम्प्लिफाईड परिक्रमा वगैरे हे करा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे दररोज 2 तास सायन्सला द्या आणि सायन्स मधले टॉपिक कोणत्या दिवशी किती वाचायचा वगैरे हे प्रॉपर बघून घ्या सो त्यामुळे सायन्स तुम्ही 2 तास करू शकता सो अशा प्रकारे तुम्ही 5 तास अभ्यास करताय जो पूर्णतः तुमचा 50 मार्क्सचा असेल आणि आता तुमच्याकडे उरले 3 तास या 3 तासामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो करायचा आहे की इथे एक जीएस चा सोपा विषय घ्यायचा फॉर एक्झाम्पल आपण पॉलिटी घेतोय या पॉलिटीला 90 मिनिट द्या ठीक आहे आणि एक दुसरा त्याच्यासोबत सोपी विषय घ्यायचा भूगोल वगैरे ठीक आहे याला 90 मिनिट द्या
सो अशा प्रकारे प्रॉपर तुमचा 8 तासाचा शेड्यूल बनतो. पण डेली 8 तास कंप्लीट झाले पाहिजे याची जबाबदारी तुम्ही. दररोज एक रिग्रेट सीट ठेवायची. मी काय निश्चय वाल्यासाठी एक सीट तयार केली, रिग्रेट सीट. रिग्रेट सीट मध्ये मी त्याचा रिग्रेट लिहितोय की सरांनी एवढे टॉपिक सांगितले होते, मी एवढेच कंप्लीट केले, एवढे मी करायला पाहिजे. असं दररोज तुम्हाला कळायला पाहिजे आपलं काय चुकतंय काय नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अभ्यासाची पद्धत कशी असते, जर तुम्हाला मॅक्झिमम अभ्यास करायचा असेल तर सर्वात पहिले कोणताही टॉपिक वाचण्यापूर्वी त्याची पीवायक्यूज बघावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणता बॉडमास करताय तर बॉडमासचे 5 मिनिटं फक्त पीवायक्यू बघून घ्या की अरे बॉडमासवर क्वेश्चन कशी विचारते. सीजीएलच्या एक्झाम मध्ये प्रश्न येतात, सरळ सेवेला येतात, एमपीएससी ला येतात, प्रत्येकाचा वेगळेपणा असतो. पीवायक्यू बघायचे ते म्हणजे 5 मिनिट. त्यानंतर आता टॉपिक रीड करायचा. समजा 2 तास अभ्यास करताय, टॉपिक रीड करताय, मी सांगेन टॉपिक एखादा माहीतच नसेल तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस एखादा YouTube वरून व्हिडिओ बघायचा 1 तासाचा, तासभराचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आज टॉपिक दिला तुमचा बॉडमास, ओके, असा बॉडमास तुम्हाला टॉपिक दिलाय. तर मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस 1 तास व्हिडिओ बघायचा कुणाचा तरी. 1 तास जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्याकडे आता 40 मिनिटं आयोगाच्या पेपर याची सराव करायचा. म्हणजे 2 तासात प्रॉपर अभ्यास झाला की नाही झाला, मला 2 तासात काय अभ्यास होतो. आले 40 मिनिटं सराव केलाय, हे झालं 60 मिनिटं, व्हिडिओ 70 मिनिटं झाले. ठीक आहे, फक्त नोट्स काढायच्या नादात लागायचं नाही. युट्यूब चे असतात त्याचे डायरेक्ट स्क्रीनशॉटच निघतात. तुम्हाला काय वाटतंय की कोर्स जॉईन करायला ते करू शकता. तो अशा प्रकारे हे झालं 100 मिनिटांचं आणि 5 मिनिटं आयोगाचे प्रश्न. त्याच्यानंतर मग सराव झाल्यानंतर उरले 15 मिनिटात पीवायक्यू सॉल्व्ह. सरावामध्ये तुम्ही करणारच आहे, त्या 15 मिनिटांमध्ये पीवायक्यू सॉल्व्हिंग करायची आहे. एखादा मुद्दा असा असतो जो एका दिवसात होऊ शकत नाही, मग ते लेंदी दिला तरी चालतंय. सेम हे जीएस मध्ये करावं लागतं. जीएस मध्ये पीवायक्यू बघणे, नसेल टॉपिक वाचला तर त्याचा व्हिडिओ बघणे. युट्यूब गेम आहे, खूप सारा युट्यूबवर तुम्हाला कोणत्याही गोष्टी मिळू शकतात. सराव करणे, पीवायक्यू सॉल्व्ह करणे आणि सॉल्व्हिंग. सो असे हे जे अप्रोच आहेत ना हे डेव्हलप करा. फक्त अभ्यासाचं नियोजन करत असताना हे असं प्रॉपर नियोजन. याच्या व्यतिरिक्त ज्या कोणत्या तुमच्या समस्या असतील ना माझ्या नंबर तुम्ही बिनधास्त कॉल करा, मी तुम्हाला गाईड करेन. ठीक आहे, या पद्धतीने करा. फक्त ना डिसिप्लिन वे मध्ये करावं लागेल तुम्हाला. आणि मिनिमायझेशन मॅक्सिमायझेशन अभ्यासात आणण्यासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, 1 मिनिट फक्त. ठीक आहे, आता समजा ही सरांची नोट्स आहे, रमेश सरांची. ठीक आहे, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन रिलियन नोट्स. इतकं सुंदर पुस्तक आहे की खूप सारा संदर्भ ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळात तुम्ही जास्त वाचू शकता. त्याच्यानंतर असंच सरांचं कोणतं बुक आहे, सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, असं तुम्ही वाचू शकता. माझ्या भूगोलाचे नोट्स आहेत टेलिग्रामला. सो असे हे जे काही गोष्टी आहेत ना याचा क्रक्स तुमच्याकडे असेल ते निश्चय मध्ये ऑब्वियसली तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे आता तुमच्या अभ्यासाला गती मिळते आणि ती गती तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकते. सो म्हणून तुम्हाला सांगितलं हे प्रॉपर नियोजन करावं लागतं. दुसरं महत्वाचं म्हणजे मेंटल हेल्थ सर्वात इम्पॉर्टंट आहे. कुणीतरी आलंय, कुणीतरी बोलून गेलंय, आपण दिवस वाया गमावला, हे होऊ शकतं. सो असे कॉमन प्रॉब्लेम आहेत. आणि माझी ताई तर अभ्यास करत असेल तर ऑब्विसली तिची मानसिकता आहे. माझ्या ऑफिस मध्ये मी जॉब करताना मला समजू शकतो प्रेशर काय आहे. सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की अभ्यास करताना तुमचा मोबाईल जो आहे हा मोबाईल बाजूला ठेवा. जर मोबाईल बाजूला ठेवता येत नसेल तर कॉल उचलायचे नाहीत, समजलं का? किंवा नोटिफिकेशन ऑफ करून ठेवायचे अभ्यासाला. व्हिडिओ साठी ऑब्वियस मोबाईल वापरावा लागेल, कॉल रिसीव्ह करायचा नाही, ते करायचं. दुसरं स्टडी या विषयावर अशाच लोकांशी डिस्कस करायचं ज्यांना स्टडीचा गंध आहे. मी काय करता माहिती का, म्हणजे अशा लोकांना एक्सप्लेनेशन देत बसता की ज्याला ऑलरेडी स्टडी बद्दल निगेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल मी खेड्यातून येतो, 5 छोट्या खेड्यातून येतो. तिथे स्पर्धा परीक्षेविषयी लोकांच्या डोक्यात खूप न्यूनगंड असतात. त्यांना असं वाटतंय स्पर्धा परीक्षेत रिझल्ट येत नाही, वेस्ट ऑफ टाइम आहे. मी अशा लोकांशी डिस्कसच करत नाही ज्याला स्टडीची आयडिया नाही. कारण की तुम्ही पॉझिटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करताय तर निगेटिव्ह बोलताय आणि याच्यामध्ये सगळं ते प्रॉब्लेम होतो आणि मग आपल्याला ते लोक काही बोलून जातात, आपल्याला प्रॉब्लेम होतो. सो स्टडी डिस्कशन हे कोणाशीही करायचं नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासाची जी जागा आहे ही जागा अशी असली पाहिजे जिथे कोणाचा त्रास असता कामा नये. ठीक आहे. आणि चौथा मुद्दा हा आहे की स्वतःला दररोज सांगायचं स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तो जो आहे ना स्वतःवर विश्वास हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता हा कधी मेंटेन होईल जेव्हा तुमच्याकडे अभ्यास बूस्ट होईल तेव्हा. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण की तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर मग तुमच्या इतरांनी विश्वास का ठेवायचा, इव्हन आयोगाला का ठेवायचं, तुम्हाला का सिलेक्ट करायचं. सो मोबाईल
सर्वात मोठा अडथळा म्हणजे क्वालिफिकेशनच्या बाबतीत. स्टडी डिस्कशन कोणाशी करायचं नाही, कोणाशीच नाही, अशा लोकांशी ज्याला स्टडी बद्दल पॉझिटिव्ह आहे. जागा ही अभ्यासाची प्रॉपर असावी आणि विश्वास असावा, आणि एक तुमचं मटेरियल प्रॉपर असलं पाहिजे. हे मटेरियल याचं प्रॉपर असेल ना तर त्याला ते प्रॉब्लेम येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PYQ ची भाषा समजली पाहिजे, PYQ प्रॉपर जमले पाहिजे. सो या पद्धतीने जर केलं ना, मला असं वाटत नाही की तुमच्या अभ्यासात कुठेही लॅकून नाही येईल. आणि मग मी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग सांगितलं की जर तुम्ही या पद्धतीने केलं, 40 दिवस हे 40 दिवस हे असं केलंय, किंवा आताच मी तुम्हाला बोललोय की जर तुम्ही हे जर केलं असं डेली असा शेड्यूल फॉलो केला तर मला वाटत नाही कठीण आहे म्हणून. 40 दिवसात विषय कम्प्लीट होण्यासारखे आहे. ठीक आहे, हे विषय 80 दिवसात कम्प्लीट होतात आणि 2 विषय 40 दिवसात होतात. याला म्हणतात प्रॉपर प्लॅनिंग. आणि हे प्रॉपर प्लॅनिंग करूनच अभ्यास करावा लागतो. आलं का लक्षात? सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या प्रॉपर करा. याच्या व्यतिरिक्त माझ्या बोलण्यात काही मुद्दे राहिले असतील, जे तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर ड्रॉप करा. याच्या व्यतिरिक्त काही समस्या असतील तर तुम्ही मला बिलकुल कॉल करू शकता. आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. निश्चय बॅच जॉईन करायची असेल तर बिलकुल कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.